तिकडेच आता ओव्हरफ्लो बघण्यासाठी समोरचे पहाड चंद्रपूर जाऊन दाखवतो काय पडताना वेगानं पाणी दिसत आहे। हे मछल्या बघा, मच्छ्या पण इथं खूप दुधाच्या रूपामध्ये जो पाणी पडून राहिला तो दिसून राहिला। हाय एव्हरीवन, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार बऱ्याच दिवसाच्या वाट बघल्यानंतर गोटंगावचं धरण आहे आज आपल्याला ओव्हरफ्लो जो आहे तो बघायला मिळणार आहे। याचं कारण असं आहे की बाकीच्या धरणाप्रमाणे हा धरण काही ओव्हरफ्लो बघण्याची संधी हे वर्षातून एकदा किंवा अचानक जे आहे ते बघायला मिळते। कारण बाकीच्या धरणामध्ये कसं असते की पाणी जसं ओव्हरफ्लो झाला तर त्याचे दरवाजे खुले करण्यात येतात, पण ह्या धरणाचं तसं नाही आहे। ह्या धरणाचे जो ओव्हरफ्लो आहे हे ओव्हरफ्लो होण्यासाठी प्रतीक्षा आहे जे करायला लागते आणि ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर जो पाण्याचा प्रवाह आहे तो आपण जो धरणाच्या बाहेर आहे ती येते। बाकी धरणामध्ये ओव्हरफ्लो झाला की पाणी सोडण्यात येते आणि इथं कसं आहे ओव्हरफ्लो होण्यासाठी जो धरण आहे याची वाट आपल्याला बघायला लागते आणि बरेच दिवसानंतर अखेरकार जो आहे गोटंगावचं धरण आहे ओव्हरफ्लो जो आहे आज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आम्ही आपल्याला दाखवू आज गोटंगाव धरणाचा ओव्हरफ्लोचा नजारा आणि ह्या धरणाचा जो व्याप आहे त्याचा नजारा। तर आपण चाललो आता गोटंगाव धरणाकडे। थोडासा उंच भाग जो आहे तो आपल्याला चढायला लागतं आणि नंतर जो आहे धरणाचा जो व्याप आहे आपल्याला समोर गेल्यानंतर बघायला मिळते। इथं आपल्याला धरणाजवळ एक रेस्ट हाऊस जो आहे तो बघायला मिळते आणि हे समोरच जे आहे गेट ही जी सुरुवात आणि हे बघू शकता समोर धरणाचा जो प्रचंड व्याप आहे तो बघू शकता आपण। धरणाची पार आज भरपूर कमी पर्यटक जे आहेत ते आपल्याला बघायला मिळून राहिले। पर्यटकाची संख्या कमी आहे कारण की लोकांना माहितीच नाही झालं की आज ओव्हरफ्लो झाला म्हणून। जस्ट सुरुवात झाली ओव्हरफ्लोची, हे बघू शकता। इथून कमी प्रमाणात धार जी आहे ती वाहून राहिली। तर आपण जाणार आहोत तिकडेच आता ओव्हरफ्लो बघण्यासाठी। ह्या साईडला बघू शकता पूर्ण धरणाचा व्याप। इथं बरेच पहाड्या जी आहेत ती डुबलेल्या बघायला मिळतात आपल्याला आणि हा जो धरण आहे इथून कम से कम 10-15 किलोमीटर जो जमीनदार पालंदूर आहे त्या गावापर्यंत फैललेला जो डॅम आहे हा बघायला मिळते। आणि हा जो डॅम आहे हे गाढवी रिव्हर जे चिचगडच्या टेकड्यामधून म्हणजे नवेगाव नॅशनल पार्कमधून जे उगम पावते गाढवी नदी आणि हे वाहत जाते गोंदिया जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा आणि समोर जाऊन हे वैनगंगा नदीला मिळते। इथं समोर बॅरिगेड आणखी 10 वर्षापूर्वी इथे बॅरिगेड नव्हते कारण की लोक इथून चढून पण जात, पण काही हादशामुळे ओव्हरफ्लोमुळे इथं बॅरिगेड जे आहेत ते बनवलेले दिसतात। हे बघू शकता धरणाचा व्याप असा वाटतं की छोटा समंदर आहे। ही समोरचे पहाड आहे। ह्या धरणामध्ये कम से कम आपल्याला जास्त ना पण 20-25 पहाड्या ज्या आहेत तिथं डुबल्याला बघायला मिळतात। इथून आपल्याला फक्त 2-3 पहाड्या दिसणार, पण समोर हे बघू शकता हा डाव्या साईडला इकडं आतमध्ये गेलेला जो आहे तो दीपक जो आहे तो बघायला मिळते। ह्या साईडला पण उजव्या साईडला पण खूप असा लांबपर्यंत पसरलेला जो डॅम आहे हा बघायला मिळते। इथून बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्याला 1-2 पहाड्या, पण जे समोरचे जे पहाड्या डुबलेल्या आहेत ते इथून दिसत नाही आणि त्या पहाड्यापर्यंत आम्ही गेलेलो आहोत म्हणून आम्हाला माहित आहे। गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या ब्लॉगमध्ये जे गोटंगाव टापू म्हणून मी माझा ब्लॉग आहे तिथं ह्या पहाड्याचा सफर मी बोटीने केलेला आहे। म्हणजे बोटच्या माध्यमातून जे स्थानिक जे लोक आहेत तिचे रहिवासी त्यांच्या माध्यमातून जे बोटीच्या माध्यमातून ह्या पहाडीपर्यंत मी गेलेलो आहोत।
हा जो आपला टोक दिसते याच्या पलीकडे पण काही पहाड्या 10-15 पहाड्या डुबलेल्या दिसतात. तिथं भव्य पटांगण जो आहे तो पण बघायला मिळते. अगर तुम्हाला खरंच हे पहाड्या कशा काय डुबल्या आहेत अगर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये गोटंगाव टाफू ह्या म्हणून ब्लॉगमध्ये हे जे पहाड्याचे जे सफर आहे मी बोटीद्वारे केलेलं आहे ते आपण बघू शकता. माझ्यासोबत काही मच्छवारे स्थानिक लोक होते त्यांच्या माध्यमातून आणि तिथं खूप असे अपाट जे आहेत मैदान आहेत. आणि तुम्ही विचार पण करत असाल की या पहाड्यामध्ये काही जनावर आहेत का? हो आहेत, कारण की हे जे पहाडी आहे हिचं रास्ता जे कधी खुलत नाही. हे जवळचे जे पहाड्या आहेत पण त्याच्या मागचे जे पहाड्या आहेत ते जे रास्ते खुलतात उन्हाळ्यामध्ये आणि रास्ते खुलल्यामुळे काय होते की जे जनावर आहेत त्यांना मार्ग भेटतो आणि तिथं जातात. मग काही तो एक रस्ता खुलण्याचं कारण असं आहे की ते रस्ते 5 वर्षांनी 10 वर्षांनी असे खुलतात. त्याच्या कारणामध्ये काही जनावर तिथं फसून जातात. 5-5 वर्ष 10-10 वर्ष ते तिथंच फसले राहतात. कारण की जे मार्ग खुलण्याचा मौका आहे कधी काफी प्रमाणात जसा तपन तपली उन्हाळा पडला त्यावेळेसच ते जे रास्ते आहेत पहाडीकडे जाण्याचे ते खुलतात. मग त्यांच्या माध्यमातून ते जनावर तिथे जातात आणि तिथं 5-10 वर्ष ते तिथं फसून जातात. नेक्स्ट टाइम माझा विचार आहे जेव्हा आपल्याला वाट बघायला लागेल ज्यावेळेस ह्या पहाडीकडे जाण्याचे मार्ग खुलले त्यावेळेस आपण जरूर त्या पहाडीकडे जाऊ आणि आपल्याला जरूर ते पाहायचा नजारा आहे. असो तो नंतरचा पुढचा भाग आहे. आपल्याला आज आपण आलो आहोत गोटंगावचा जो ओव्हरफ्लो आहे त्याचा नजारा बघायला. तर आम्ही तुम्हाला दाखवू गोटंगावचा ओव्हरफ्लोचा नजारा. ही जी नदी आहे दक्षिण वाहिनी नदी आहे. हे सरळ इकडे गडचिरोलीकडे जे आहे ते वैनगंगा नदीला जाऊन मिळते. हे बघू शकता. इथून आपल्याला जो व्याप आहे या धरणाचं बघायला मिळेल ते बघू शकता. हे बिचार डुबलेली जे पहाडी आहे हे बघू शकता. असा इकडा आडवा जो आहे डाव्या साईडला तो फैललेला दिसतो. हे पहाडी आणि हे इकडे पण जो आहे फैललेला दिसतो. तर आम्ही आलो ह्या मार्गाने. हे बघू शकता धरणाचा व्याप आणि हे ओव्हरफ्लोचा नजारा हे बघू शकता. हे पाणी इथून वाहून राहिला. ह्या ओव्हरफ्लोची वाट जी आहे ते बरेच दिवसाची वाट जी आहे ते बघायला लागतो. त्यानंतर ते जो नजारा आहे ओव्हरफ्लोचा नजारा तो बघायला मिळतो. बाकी धरणामध्ये ओव्हरफ्लो झाला की दरवाजे खुले करण्यात येतात पण इथं काही तशी सिस्टीम नाही आहे. एक बारीक पाण्याची बी सुरुवात झाली आणि ह्या पाण्यामध्ये शूटिंग करणं एक बडा रिस्की काम आहे. हे बघू शकता ओव्हरफ्लोचा नजारा. बापरे किती वेगामध्ये पाणी पडून राहिला. कम से कम 1 फूट जो आहे पहाडी 1 फुटाच्या अंतरावर जो पाणी आहे तो पडून राहिला. हे बघू शकता. आणि हा पाणी जो प्रवाह आहे समोर जाऊन जो पार बनलेली आहे समोर तिथून जो नजारा दिसते पाण्याचा तो अद्भुत नजारा जो आहे जो बघायला मिळते. काय अद्भुत सीन आहे. शायद मछल्या ज्या येतात मछल्या पण पडताना आपल्याला बघायला मिळतील. बापरे काय जबरदस्त सीन आहे. धो धो आवाज येऊन राहिला. धो धो 1 फुटाच्या अंतरावरून पाणी पडून राहिला. इथून वाहून जाताना ह्या साईडला पडताना दिसते. बघू शकता आपण काय धार आहे सफेद. इथं काही अगाऊ लोकांच्या कानामध्ये इथं बॅरिगेट आहेत. पुढे काटेरी जो आहे जुडूप काटे इथं लावण्यात आलेले आहेत. हे बघू शकता हे धार. आपण खाली उतरणार होता आणि खाली नजारा आहे या धरणाचा ओव्हरफ्लोचा नजारा आपल्याला दाखवणार आहोत.
शकता, एक फुटा चंद्रावर पडून राहिला पाणी. किती मस्त नजारा आहे. बघू शकता किती अद्भुत नजारा आहे पहाडीचा. गोटंगाव धरणच्या आणि तो रेस्ट हाऊस समोर. आता आपण जाणार आहोत खाली थोडा नजारा बघायला. हे बघू शकता. आता आपण जाणार आहोत ओव्हरफ्लो बघायला. इथून थोडा सांभाळून चालायला लागते आणि जसं खूप ओव्हरफ्लो होते त्यावेळेस इथं कुणाला परमिशन भेटत नाही. हे बघू शकता आपण पोहोचलो ओव्हरफ्लो जवळ. हे बघू शकता दुधासारखा पडणारा पाणी. असा वाटत आहे की जणू दूधच वाहत आहे. हे बघू शकता अद्भुत नजारा. तुम्हाला थोडा जवळ जाऊन दाखवतो. हे बघू शकता अद्भुत धरणाचा नजारा. काय पडताना वेगानं पाणी दिसत आहे. हे मछल्या बघा, मच्छ्या पण इथं कुदताना बघू शकता. हे बघा मच्छ्या, हे बघा कुदताना. काय प्रवाहात पडत आहे पाणी. एकदम दुधासारखा साफ. असं वाटत आहे की आकाशातून दूध पडत आहे. आभार पण एकदम मस्त दिसत आहे. असं वाटत आहे की आभारातून जो पांढरे ढग आहेत जे दुधासारखे वाहत आहेत ह्या टाईपचे दिसून राहिले. हे मछलिया वरती कुदताना कम से कम 2 फूट जो पाणी आहे तो पडून राहिला. हे बघू शकता माझ्या मागे. असा वाटत आहे की कुठं पहाडीतून नाही, कोणत्या कॅनलमधून नाही, आकाशातून जणू पाणी खाली पडत आहे. ते बी दुधाच्या रूपामध्ये जो पाणी पडून राहिला तो दिसून राहिला आपल्याला. असं वाटत आहे की ढगफुटी झाली आणि ढगफुटीतून जो पाणी आहे तो पडून राहिला. इथला जेवढून बघण्याचा जो आनंद आहे तो अलगही आनंद आहे. शायद मछल्या बी पडत असतील पण आपल्याला दिसणार नाही. काय जबरदस्त सीन आहे. आता आपण चालू खालून जो नजारा आहे तो आणखी आपल्याला दाखवण्याचा जो आहे प्रयत्न करते मी. आता आपण उतरलो खाल्या. आता खालून बघू ह्या धरणाचा जो नजारा आहे. आणि हे समोर नाविक मच्छवारे मछली पकडताना. हे बघू शकता काय सीन आहे. अशा प्रसंगाची बरीच दिवसापासून वाट बघायला लागते. कारण की गोटंगावला असा प्रसंग बार बार येत नाही. तर कधी कधी वर्षातून बघायला मिळतात. कधी कधी कोणत्या वर्षात तो ओव्हरफ्लो जो आहे तो पण बघायला मिळत नाही. आभाळातून पाणी पडल्यासारखं आपल्याला दिसून राहिला. असं वाटतं की आभाळातून पाणी येऊन राहिलं.
आणि हे साईडला इथं मच्छवारे मछली पकडताना. इथून मस्त छानसा अद्भुत नजारा दिसून राहिला. थोडा दूर गेल्यानंतर अद्भुत नजारा जो आहे इथून बघायला मिळून राहिला. विचार करा, सपोज अगर पुरा पाणी वाहला तर काय होणार. खूप भयानक परिस्थिती होणार. हा वापस जाताना थोडासा नजारा. पण मानना पडेल, काही सीन वाटते. असं वाटतं की आकाशातूनच पाणी पडून राहिला. आता आपण जाऊन राहिलो वापस. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे इथंही समाप्त झाला. आता आपण चढणार आहोत ह्या माध्यमातून वरती. आता आपल्याला चढायच्या इथल्या वरती बघू शकता. हळूहळू सावकाश. तर ठीक आहे मित्रांनो, याचसोबत आजचा जो ब्लॉग आहे इथे समाप्त होऊन राहिला. अगर आपल्याला ओव्हरफ्लो बघायचा असणार गोटनगाव धरणाचा, तर हा ओव्हरफ्लो जास्त प्रमाणात पडून नाही राहिला. तकरीबन 2-3 दिवस किंवा 4 दिवस हा जो ओव्हरफ्लोचा नजारा आहे तो आपल्याला बघायला मिळणार. अगर आपण लोक आसपासचे किंवा अर्जुनी तालुक्याचे किंवा गोंदिया जिल्ह्याचे आपण असणार तर त्वरित हा नजारा बघायला एकदा तरी गोटनगाव जो धरण आहे इथं लवकरात लवकर 4-5 दिवसातच इथे येऊन जरूर एकदा भेट द्या. आणि हा जो मौका आहे कधी कधी वर्षातून एकदा बघायला मिळतो, कधी कधी कोणते वर्ष तर हा जो मौका आहे तो बघायला मिळत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जो लोक माझ्या चॅनलवर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.